तुलसी इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपले विद्यार्थी जे गणेश जाधव आपल्यासोबत काही ऍक्टिव्हिटी शेअर करणार आहेत ते आपण बघूया. हाय, माझं नाव गणेश जाधव. MSIT कोर्स मध्ये काही ऍक्टिव्हिटी मी सेव्ह केलेल्या आहे स्वतःने, त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला तर आपण त्या ऍक्टिव्हिटी तुमच्यासोबत शेअर करू. तुम्ही केलेल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहे ना त्या एक एक ओपन करून दाखवा इथे. हे काय तुमची बनवलेली ऍक्टिव्हिटी? सरांनी काही आम्हाला फुल फॉर्म सांगितले होते, जे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मी हे सगळ्यात वरचे होम टॅब, इन्सर्ट टॅब, डिझाईन टॅब यांचा वापर करून मी ऍक्टिव्हिटी बनवली. फुल फॉर्म बनवली तुम्ही? चालेल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दाखवा. लर्नर लॉकर मध्ये फोल्डर आहे तुमचं, तुमच्या नावाने सेव्ह केलेले फोल्डर. हे असे प्रत्येक विद्यार्थ्याचे एक एक फोल्डर इथे तुमचं ओपन करा. गणेश याच्यामध्ये काय केलेलं तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये? याच्यात कोणताही शब्द आपण त्याच्या फॉर्मनुसार त्याला बदलू शकतो. याचा वापर मी होम टॅब मधला फॉन्ट ग्रुप मधून केलेला आहे. वेगवेगळे फॉन्ट त्याला अप्लाय केलेले. तुम्ही स्वतः करून बघितले सर्व? हो मॅम. ओके, चालेल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दाखवा. हे सर्व तुमच्या वर्डची ऍक्टिव्हिटी आहे ना? हो मॅम. या ऍक्टिव्हिटीचं काय नाव? मॅम एक टेम्पलेट आहे जे मी फाईल मधून मध्ये सर्च ऑफ टेम्पलेट मधून घेतलेली आहे, जी फुटबॉल बद्दल आहे. मेकिंग ऑफ इक्वल टू विन. एक्सेलची दाखवा. स्टुडंट रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युले कोणकोणते यूज केलेले? फॉर्म्युले मीन, मॅक्स वगैरे केले असतील ना? हो. अच्छा. टोटल ऍव्हरेज? टोटल. ठीक आहे, चालेल. नाव देऊन सगळे कलर अप्लाय करून तुम्ही स्वतः त्या सेलला वगैरे कलर दिलाय ना? हो. ओके, चालेल. क्लोज करा. पुढची एखादी एक्सेलची ऍक्टिव्हिटी दाखवा अगोदर, त्यानंतर पॉवर पॉईंट दाखवा. तो ट्रू अँड फॉल्सचा फॉर्म्युला आहे का? हो. करा ओपन. ओके, म्हणजे ट्रू अँड फॉल्स कधी येतं तिथे? हा फॉर्म्युला कसा अप्लाय केला? जसे की आपण 4 डिजिट कोणतेही घेऊ शकतो. इथे फॉर्म्युला अप्लाय करून जो 100 पेक्षा जास्त किंवा 100 पेक्षा कमी आलेले, जास्त असेल 50 पेक्षा तर त्यांना तुम्ही ट्रू घेतलेले, आणि कमी असेल तर फॉल्स. त्याच्यामध्ये गुड, व्हेरी गुड पण आपण देऊ शकतो इथे. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट आता पॉवर पॉईंटची ऍक्टिव्हिटी दाखवा. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुमचं हे ना? हो. यात मी होम टॅब मधला न्यू स्लाइडचा वापर करून नवीन स्लाइड ऍड करून त्याच्यात पिक्चर ऍड केलेले. त्याला ट्रान्झिशन इफेक्ट पण दिलेत का तुम्ही? हो, जसे की सगळे प्रोसेसिंग टेप्स हे तुम्ही स्वतः बनवले प्रेझेंटेशन? हो मॅम. व्ह्यू. चालेल, क्लोज करा. पुढची दाखवा एखादी दुसरी ऍक्टिव्हिटी पॉवर पॉईंटची. त्यात मी योगा वर्कशॉप आहे, ज्यामध्ये जसे की मागच्या वेळी होम टॅबचा वापर करून न्यू स्लाइड मध्ये स्लाइड ऍड केला व खूप डिझाईन अॅनिमेशन वगैरे दिले तर? हो. छान ऍक्टिव्हिटी केलाय तुम्ही गणेश, मस्त एकदम. आणि आणखी काय काय शिकले तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त? आणखी ह्या ऍक्टिव्हिटी तुम्ही इथे दाखवल्या आहे, त्या व्यतिरिक्त आणखी काय काय शिकले? जसं की MSIT मध्ये इरा म्हणून एक पार्ट ऑफ MSIT सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये ChatGPT, AI सगळं, व्हॉट्सअप, जसे की आता ते नवीन टेक्नॉलॉजी ते सरांनी आम्हाला खूप लेक्चर, वेगवेगळे लेक्चर देऊन ते सांगितलेले आहे. अजून खूप जशी बाहेरची दुनिया आहे त्यापेक्षा अजून अपडेटेड दुनिया आहे, म्हणजे जी जग आहे नवीन, त्याच्याबद्दल ते सरांनी आम्हाला सांगितलंय. अजून आपण त्याच्यामध्ये तुम्ही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस शिकले, किंवा मग MTCLचं लर्नर ऍप कसं वाटलं तुम्हाला? ते मॅम, ते म्हणजे कसं आहे, आपल्याकडे वेळ नसला तर जसे की आपण बाहेर जाऊ शकतो, घरातल्या घरात बसून त्या ऍपचा वापर करून आपण जे इकडे चालू ते तिकडे करू शकतो. MSITचं पूर्ण लेक्चर MTCL लर्नर ऍप मध्ये आहे. तुम्ही घरी राहून पण शिकू शकता. हो. जे आपल्याला रिपीट सेशन ऐकायचे ते रिपीट पण तुम्ही ऐकू शकता. हो, चालेल. बाकी तुम्हाला मुलांना काय सांगायचंय बाकीच्या दुसऱ्या स्टुडंटसाठी? काय आहे, दुसऱ्या स्टुडंटसाठी म्हणजे जे सर जे शिकवत आहेत त्यांच्यावर चांगलं लक्ष देणे, किंवा मग स्वतःमध्ये काही अपडेट करणे, जसे की सगळ्यांचं बघून सरांचे मार्गदर्शन घेऊन इथे MSITचे तुलसी इन्स्टिट्यूट त्याचा वापर करून तुम्ही खूप काही शिकू शकता. चालेल गणेश, थँक्यू. छान तुम्ही ऍक्टिव्हिटी वगैरे बनवल्या.
असं गणेशनी खूप छान ऍक्टिव्हिटी आपल्या इथे बनवल्या आहे. तसेच बाकीच्या पण विद्यार्थ्यांनी बनवायला पाहिजे. थँक्यू.